Friends, so we are in the phase of oxidation state of redox reaction. In the oxidation state, the oxidation state or number, oxidation number म्हणजे और म्हणणं किंवा अँड म्हणणं ते कसं आहे माहिती आहे का, हे डिपेंड करते. तुम्ही कशा प्रकारे, थोडासा फरक आहे ऑक्सिडेशन स्टेट आणि ऑक्सिडेशन नंबरमध्ये, जास्त फरक नाही आहे. ठीक आहे, एकदम सिंपल आणि छोटा फरक आहे, तो आपल्याला इथे अंडरस्टँड करायचा आहे. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे कसं, इट इज अ चार्ज ऑन ॲटम और सेम टाइप्स ऑफ ॲटम्स इन मॉलिक्यूल. म्हणजे त्याच एकच, जसं की आता N2 आहे, नायट्रोजनचं काय 0 आहे, सेम टाइप्स ऑफ ॲटम्स, किंवा P4 आहे, अशा प्रकारे आपण जनरली रेफर करतो त्याला. मोस्टली असं थोडंसं खूप मायक्रो लेवलला जाऊन जर ह्या दोघांना वेगळं करायचं म्हटलं तर, बरं का. ऑक्सिडेशन स्टेट कसा, एखादा कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडमध्ये जो ही आहे काय ॲटम्स आहेत, कंपाऊंडमध्ये जो ॲटम्स आहेत त्या ॲटमचा चार्ज, त्या सेम एका ॲटमचा किंवा सेम टाइप्स ऑफ ॲटमचा सगळ्यांचा मिळून एक पकडलेला चार्ज. ओके, तर ह्याला म्हणू शकतो आपण इट इज अ चार्ज ऑन ॲटम और ॲटम्स इन अ मॉलिक्यूल ऑफ दॅट ॲटम. आता जसं फेरस आहे, आपण 0 पकडतो, त्याचा नंबर आपण अशा प्रकारे. आता कमी जास्त बी असू शकतो. आता जसं की O2 2 मायनस आहे, O ही मायनस मायनस, ह्याचा चार्ज मायनस 1 आहे, तर डिपेंड आहे ते. ठीक आहे, सेम टाईप्स ऑफ आपण पकडू शकतो त्याला परऑक्साइड्समध्ये. आता इथं कसं पकडतो आपण ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, ॲटमच असणार आहे पण तो सेम टाईप ऑफ ॲटम्स इन अ कंपाऊंड. ओके, इट इज अ चार्ज ऑफ सेम टाइप ऑफ ॲटम्स इन कंपाऊंड मधले सेम टाइप्स ऑफ ॲटम्सचा आपण इथे विचार करू. आता एक्झाम्पल काय, सिम्पल, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, त्याची आपण इथं स्टडी करू शकतो. इथं खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. बघा, एकच एक्झाम्पल घेतो मी. FeO, इथं फेरस +2 आहे, Fe2O3. आता बघा, इथं फेरस +3 आहे. आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही कसं काढलो, सिंपल आहे, मला ऑक्सिजन माहिती आहे, ऑक्सिजनचा चार्ज फिक्स आहे, पोलार आहे, ध्रुवताऱ्यासारखा, थोडासा बदलतो बरं का. फेरस फक्त फ्लोरीन फक्त ध्रुवताऱ्यासारखा फिक्स आहे. ओके, आणि ही Fe+3 आहे. आता हा कसं काय, कारण एका ऑक्सिजनचा -2, तिघांचा मिळून -6 आहे, तर 2 फेरसचा किती असेल, 2 फेरसचा +6 असेल, एकाचा किती असेल, +3 असेल. सिंपल कॅल्क्युलेशन्स तुम्ही करू शकता. ठीक आहे, इकडे डिवाइड बाय झालं आणि हे +3 झालं. तर अशा प्रकारे जे ऑक्सिडेशन स्टेट आहे त्याला आपण ऑक्सिडेशन स्टेट आणि ऑक्सिडेशन नंबर म्हणून डिस्टिंग्विश करतो. आणि शेवटी असे येते की ह्याच्यामध्ये जी खूप थिन लाईन आहे ती व्हॅनिश होते. ओके, मग ऑक्सिडेशन स्टेट OS, जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये बोललो की आपण ह्याला फेमसली OS म्हणतो, ऑक्सिडेशन स्टेट असं म्हणतो. तर आता ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची, जे काही रूल्स आहेत, ओके, त्या रूलची स्टडी आपण करतो म्हणून की त्याला ऑक्सिडेशन स्टेटचे हे रूल्स तुम्ही डोक्यात ठेवलं की कुणाची बी ऑक्सिडेशन स्टेट काढू शकता. आणि खूप सोपं आहे बरं का, अजिबात त्याच्यामध्ये काही असं अवघड आहे असं मला वाटत नाही आहे. बघा, पहिला रूल आहे, काही एलिमेंट आहेत त्यांची ऑक्सिडेशन स्टेट आपण 0 पकडतो. ते एलिमेंटल फॉर्ममध्ये आहेत, तर कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, तर ती एलिमेंटल फॉर्ममध्ये जर समजा काही एलिमेंट आहेत तर त्यांची आपण ऑक्सिडेशन स्टेट काय पकडतो, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट आपण 0 पकडतो. फ्री द पहिला रूल आहे, रूल्स फॉर असाइनिंग द OS असाइन करण्याचे रूल्स. पहिला रूल काय आहे, पहिला रूल आहे द ऑक्सिडेशन स्टेट, द OS ऑफ elemental form is
टेकन ॲज 0 त्याच्या एलिमेंटल फॉर्ममध्ये. म्हणजे कोणता? जसं मी म्हणलो फेरस 0 आहे. समजा F2 आहे, F2ची 0 आहे. ते F2 फॉर्ममध्ये आढळतो ना, त्याचा एलिमेंटल फॉर्म काय आहे? त्याचा मॉलिक्यूल हा आहे, एलिमेंटल फॉर्ममधला मॉलिक्यूल F2, तर तो आहे. आता O2 आहे 0 आहे, P4 आहे 0 आहे, S8 आहे 0 आहे. सगळ्यांचे ऑक्सिडेशन स्टेट 0. त्यांचा एलिमेंटल फॉर्म तो आहे. त्यांचे आढळतात कोणत्या फॉर्ममध्ये? त्या फॉर्ममध्ये, तर त्याला 0 पकडा तुम्ही. म्हणजे सगळ्यात छोटा फॉर्म. ओके, एकत्र राहतात, फक्त फेरस असायला पाहिजे बरं का. आता फेरस आढळतो कोणत्या फॉर्ममध्ये? FeO मध्ये आढळू शकतो, Fe2O3, आयर्न पायराईट. ओके, तर FeS सल्फाइड्स हे असतील असे, तो अबॅन्डंट तो फॉर्ममध्ये आहे, तर तो 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये नाही. आपण त्याच्यानंतर प्युरिफिकेशन करतो. ओके, केमिकल रिॲक्शन्स करून नंतर त्याचं रिडक्शन वगैरे करून त्याला एकदम त्याच्यामधून आयर्न सेपरेट करतो आणि त्याला आपण रफ आयर्न म्हणतो. प्युरेस्ट फॉर्म ऑफ द आयर्न पिग आयर्न भेटतो आपल्याला. नंतर त्याचं रूपांतर आपण पिग आयर्नचं रूपांतर आपण कास्ट आयर्नमध्ये करतो, नंतर रफ आयर्न. ठीक आहे, तर हे आयर्न जे भेटतो तो वेगळ्या फॉर्ममध्ये भेटत असेल, परंतु हा जो फॉर्म आहे त्याला एलिमेंटल फॉर्म म्हणतो आपण. आणि त्याच्यामध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय? त्याची ऑक्सिडेशन स्टेट त्याच्यामध्ये 0 आहे. ओके, तर हे झालं कोणता फॉर्म? हे झालं म्हणजे रूल्स थोडक्यामध्ये. पहिला रूल्स. आता इथून पुढं कोणता बी प्युअर फॉर्ममध्ये आला तर आपण काय पकडणार? त्या एलिमेंटला किंवा त्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट आपण काय पकडणार? 0 पकडणार. ठीक आहे. आता कॅटायन एकदम सिंपल आहे. तुमच्याकडे कॅटायन आणि आनायन पकडतो. तुमच्याकडे कॅटायन आहे, कॅटायनचा जो काही चार्ज आहे तो त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. ओके, द चार्ज ऑन कॅटायन is considered or is taken as the oxidation state directly. आता Ca डायपॉझिटिव्ह आहे, +2 याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. तुम्हाला काल पण सांगितलं बघा, या आउटर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवर डिपेंड असते. फक्त ट्रान्झिशन मटेरियल जे आहेत ना, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नेज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, याच्यामध्ये झिंक सोडून देऊन बाकीच्या ऑक्सिडेशन स्टेट थोड्याशा व्हेरिएबल आहेत. स्कॅन्डियमची एक +3 आहे, परंतु त्याच्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट ते दाखवू शकतात, बाकीचे नाहीत. बाकीच्या म्हणजे झिंक सोडून देऊन सगळे व्हेरिएबल ऑक्सिडेशन दाखवू शकतात. म्हणजे बाकीचे सगळे झिंक सोडून बाकीचे सगळे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. ती जी कॅपॅसिटी आहे ना, ती या अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन मेटल्समध्ये नाही. त्यांचा चार्ज +1 किंवा +2च असतो, यांच्यामध्ये नाही. त्यांची फिक्स ऑक्सिडेशन स्टेट आहे. म्हणजे ते तुम्हाला काल एलिमेंट मी लीना, करण, रुबी, क्रिसमस केली आहे, फरार म्हणून असे जे एलिमेंटची ट्रिक बनवून दिली ना, ते सगळे +1 आहेत. आणि बेटा, मांगे, कार, स्कूटर, बापराजी सगळे +2 आहेत. तुम्हाला मी ते लिहून पण दिलेले आहे, कालच दिलेले आहेत थिंक, म्हणजे मागच्या क्लासमध्ये येतात. काल परवा आता हे रेकॉर्डिंगच्या हिशोबाने मी सांगतोय, परंतु तुम्ही ते मागले लेक्चर प्रिव्हियसमध्ये बघू शकता त्याच्यामध्ये. तर हे डायरेक्टली आपण त्याची ऑक्सिडेशन स्टेट, मग कोणता बी कॅटायन असू द्या, तुम्ही कोणताही कॅटायन कन्सिडर करा, त्याचा जो चार्ज आहे तो त्याचा ऑक्सिडेशन स्टेट आहे, कोणते बी कॅटायन. ओके, मग आता तुम्ही जर म्हणलो Fe+3, त्याची चार्ज +3. आता जर अनायन असेल तर अनायनचा चार्ज आपण काय पकडतो? अनायनचा चार्ज त्याचा ऑक्सिडेशन स्टेट पकडू शकतो, म्हणजे त्या पूर्ण अनायनची बरं का. आता बघा, फॉर अनायन कसं, कारण कसं असतं कॅटायनमध्ये मोस्टली एकच आयटम असतो, 2-3 आयटम खूप कमी असतात. पॉझिटिव्ह चार्ज एखादा असतं NO+, हे दोघांवर मिळून पॉझिटिव्ह चार्ज आहे, असे खूप कमी असतात बरं का. मोस्टली अनायनमध्ये काय असते? मोस्टली अनायनमध्ये दोघं तिघं मिळून निगेटिव्ह चार्ज असतो. कॅटायनमध्येच नसतो, एकावरच असतो. फॉर अनायन also consider its charge as OS. फॉर एक्झाम्पल, आता SO4 डाय निगेटिव्ह आले, ह्याची ऑक्सिडेशन स्टेट -2. कारण ह्याच्या आता बघा लक्षात घ्या, फक्त इथे सल्फर आणि ऑक्सिजनची नाही, सगळ्यांची मिळून -2 आहे.
टोटल आनायनचा चार्ज -2 आहे. आता PO4 ट्राय निगेटिव्ह -3, सगळ्यांचा चार्ज -3, सगळ्यांचा मिळून जे काही आहेत. आता तुम्ही मोस्टली तर हेच आहेत म्हणून नाही, NO3 -1, NO2 -1, जे कोणते आहेत Cl -1, सगळे हॅलोजन्स, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सगळे -1 तर -1. इथे काही विषय नाही आपल्याला, म्हणजे जो काही त्याचा चार्ज आहे तो आपण काय पकडतो, तो त्याची ऑक्सिडेशन स्टेट असं आपण पकडतो. चला, म्हणजे फॉर अनायन ऑल्सो कन्सिडर इट्स चार्ज ॲज अ ऑक्सिडेशन स्टेट अँड फॉर कॅटायन इट्स चार्ज. ओके, आता हे पण लक्षात घ्या. आणि कॅटायनचा एक प्लस पॉईंट कोणता आहे, मोस्टली कॅटायन हे एका एलिमेंटमध्ये असतात, अनायनचं तसं नसते. अनायन कशामध्ये असतात, अनायन कंबाईन असतात. कॅटायन अनायन काय असतात, हे SO4 हे PO4 याच्या फॉर्ममध्ये ते प्रेझेंट असतात. ठीक आहे, त्याला आपण आता न्यूट्रल, जर समजा न्यूट्रल असेल तर 0 पकडा. आता यात आपण पकडलेलंच आहे, तर O2 यायचं, त्याची ऑक्सिडेशन रेट आपण काय पकडतो, 0. ते पुन्हा ह्या रूलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु आपण ते वरच बघितलेलं आहे. जर न्यूट्रल असेल समजा एखादा, काहीच नाही आहे, न्यूट्रल आहे, 0, त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय 0 आहे. आता चौथ्या पॉईंटमध्ये मी 2 पॉईंट सांगतो. फॉर अल्कली मेटल, म्हणजे इथं आता सांगितलं होतो, फॉर अल्कली मेटल कोणते, लीना, करण, रुबी, क्रिसमस के लिए फरार, हा फ्रान्सियम रेडिओएक्टिव्ह आहे. तो जस्ट आपल्या केमिकल रिॲक्शनचा पार्ट होऊ शकत नाही आहे अनस्टेबल असल्यामुळं. हे सगळ्यांचे ऑक्सिडेशन रेट +1 आहे. तर दुसरे कोणते, बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी, हा पुन्हा रेडिओएक्टिव्ह आहे, ह्याचा सोडून द्या विषय. बाकी सगळे +2. ह्यांची मात्र ऑक्सिडेशन स्टेट फिक्स आहे. यांची सगळ्यांची +1 आहे, यांची सगळ्यांची +2 आहे, फिक्स आहे. आता हॅलोजन्स, आता हे झाले 4 रूल्स. हे घेत असताना हे रूल डोक्यात ठेवायचे बरं का. आपल्याला ह्याचं काय होऊ शकतं, आता ह्याचं बघितलो. आता सल्फरची कशी काढायची ते मी सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये सल्फरची कशी काढायची, कारण ऑक्सिजनची फिक्स पकडायची. काही काही एक्सेप्शन केसेस सुद्धा आहेत, त्याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे, तर अगोदर मला 5वा पॉईंट, अगोदर हे तर तुमच्या लक्षामध्ये आले असं मी विचार करून पुढच्या पॉईंटला जातो. 5वा पॉईंट काय सांगतो, फिफ्थ पॉईंट काय सांगतो की बाबा हा जो कंपाऊंड आहे, म्हणजे हा जो अल्कली मेटल आहे, फॉर अल्कली मेटल, ठीक आहे, आपण असं इमॅजिन करूत किंवा असं कन्सिडर करूत अल्कली मेटलमध्ये की जे काही आपले आयन्स आहेत, आयन्स अल्कली मेटल्स किंवा अल्कलाइन अर्थ मेटल्सचे, त्यांचे आयन्स म्हणजे कॅटायन्स आहेत. हे +1 +1 +1 +1 +2 +2, त्यांचा चार्ज म्हणजे डायरेक्टली कॅटायनचा चार्ज आपण आताच या रूल नंबर 3 मध्ये बघितलेले किंवा 2 मध्ये बघितलेले. आता रूल नंबर 5 तो काय सांगतो, हॅलोजन्स. चार्ज ऑन हॅलोजन हा मोस्टली -1 असतो बरं का, मोस्टली, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हॅलोजन इज -1, मोस्टली -1, म्हणजे F तर 100% -1 आहे, -1 100% एनिवेअर फिक्स आहे. ध्रुवतारा म्हणून ना आपल्या ऑक्सिडेशन स्टेटमधला ध्रुवतारा कोणता आहे, हा फ्लोरीन आहे, तो बदलणार नाही. कसं होतं, जगामध्ये सगळ्यांचं स्थान बदलू शकतं, पण एखादा आढळ स्थानी असतो ध्रुवताऱ्यासारखा, त्याचं स्थान हे आपण बदलू शकत नाही किंवा तो सुद्धा बदलत नाही स्वतःहून, तो म्हणजे ध्रुवतारा. तसं फ्लोरीन आहे, त्याचा चार्ज -1, तो बी बदलणार नाही, आणि दुसरे कधी बदलतील तर त्याला दुसरे कोणी बदलू शकत नाही, फ्लोरीन -1. पण बाकीचे ध्रुवतारे नाहीत. बाकीचे कसे आहेत माहिती आहे का, बाकीचे बदलणारे आहेत. ओके, स्वार्थानुसार बदलणारे आहेत. तुम्ही आम्ही त्याच्यामध्ये सर्वसामान्य आहोत, सर्वसामान्य भारतीय, ठीक आहे. थोडं आपण बदलतो, आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणून आपण त्याला मस्तपैकी वरून असं पांघरून घालतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणून बदलतो. तसं इथं पांघरून कोणाकोणा घातलंय, क्लोरीन हा -1 आहे, पण
प्रॉब्लेम आहे थोडासा याचा. हा ऑक्सिजन सोबत -1 आहे, ऑक्सिजन सोबत +1 आहे. कसं काय? कारण ऑक्सिजन ह्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ब्रोमीन पण -1 आहे, आयोडीन पण -1 आहे, परंतु कुणासोबत -1 आहे? तो त्याच्यापेक्षा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असतील तर -1 आहे. ओके, यांच्यापेक्षा लेस. आता जर तुम्ही असं आता इंटरहॅलोजन कंपाऊंड तुम्ही घेतला, हे एक इंटरहॅलोजन कंपाऊंड, समजा मी इंटरहॅलोजन कंपाऊंड, जसं आपण एक्झाम्पल बघू ना, इंटरहॅलोजन कंपाऊंड जर तुम्ही घेतला, इंटरहॅलोजन म्हणजे हॅलोजनचे कंपाऊंड, तर बघा IF5 आहे. आयोडीनपेक्षा फ्लोरीन, मी तुम्हाला म्हणलं ना, फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो कधीच बदलणार नाही. तर आयोडीनचे 5 इलेक्ट्रॉन फ्लोरीन घेईल, कारण एक फ्लोरीन -1 आहे, तर 5 फ्लोरीन 5 इलेक्ट्रॉन घेतील, म्हणजे आयकडून 5 इलेक्ट्रॉन गेले, तर आयोडीन काय झाला इथं +5 झाला या केसमध्ये. ह्याला म्हणून आयोडीन तर तुम्ही म्हणता, मग तुम्ही काय म्हणता सर, तुम्ही आताच म्हणलो की आयोडीन -1 आहे. आयोडीन -1 आहे, पण कुणापेक्षासाठी? आयोडीन, ब्रोमीन आणि क्लोरीन त्यांच्यापेक्षा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटसाठी तो मायनस आहे. मी म्हणलो ना तुम्हाला पहिलवानाचा खेळ आहे, इथं ज्याची ताकद जास्त त्याने घेणार, जसं इलेक्ट्रॉनचा खेळ आहे, ज्याची ताकद जास्त इलेक्ट्रॉन ओढणार. फ्लोरीनची ताकद जास्त आहे, फ्लोरीनने आयोडीनचे इलेक्ट्रॉन ओढले, संपला विषय. ओके, 5 फ्लोरीनने फ्लोरीन इलेक्ट्रॉन ओढले, संपला विषय. ठीक आहे, आयोडीन +5. असंच आता बघा, HClO किंवा Cl असं काहीतरी O मी 4 घेतो, ह्याच्यामध्ये क्लोरीन हा +7 आहे, कारण ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेतो क्लोरीनचे. त्याचं स्ट्रक्चरच्या हिशोबाने तुम्ही बघितलं, हा स्ट्रॉंग ॲसिड आहे बरं का, हा Cl डबल बॉन्ड O OH. प्रत्येक ऑक्सिजन 2-2 इलेक्ट्रॉन घेतो, 1-2 1-2, आणि हा एकच घेतो. हे 3-2 घेतात, हा 1 घेतो, मग 7 इलेक्ट्रॉन गेले, म्हणून क्लोरीन +7. म्हणून क्लोरीन काय आला? +7 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये इथं आला. आणि ही जी +7 ऑक्सिडेशन स्टेट आहे, त्याचा विचार, त्याचा अभ्यास आपण इथं करतोय. कशामुळे केलो? ह्या मी म्हणलो तुम्हाला, हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटपेक्षा जास्त जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतील तर हे पॉझिटिव्ह आहेत, आणि ह्यांच्यापेक्षा जर कमी असतील तर हे निगेटिव्ह आहे. ते सारखे असतील तर मग 0. सारखे म्हणजे ब्रोमीन आणि ब्रोमीनसोबत जॉईन आहे, आयोडीन आणि आयोडीनसोबत जॉईन आहे, तर मग हे 0 आहेत. ठीक आहे, म्हणजे इथे वाटच देतो फॉर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम साठीची ही आहे. ओके, ही झाली हॅलोजनची काय म्हणतो आपण त्याला, ऑक्सिडेशन स्टेट. आता दुसरी हायड्रोजन. हायड्रोजन खूप जागी येणार आहे बघा. हायड्रोजनला आला तर कसं घ्यायचं, आपण हायड्रोजनच्या ऑक्सिडेशन स्टेटला कसं इमॅजिन करायचं? सोपं आहे. हायड्रोजन जर अल्कली मेटल्स किंवा अल्कलाईन अर्थ मेटल सोबत असेल तर तो निगेटिव्ह असतो, आणि बाकीच्या म्हणजे मोस्टली पी ब्लॉक सोबत तर तो पॉझिटिव्ह असतो, कारण पी ब्लॉकची सगळे एलिमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजनपेक्षा जास्त आहे, त्यामुळे तो तिथं पॉझिटिव्ह आहे. ओके, हायड्रोजन इज विथ अल्कली अँड अल्कलाईन अर्थ मेटल इज निगेटिव्ह. ओके, हायड्रोजन इज विथ कुणासोबत? नायट्रोजन, ऑक्सिजन, हॅलोजन फॅमिली, इवन सल्फर, फॉस्फरस, यांच्यासोबत तो काय आहे? यांच्यासोबत तो पॉझिटिव्ह आहे, कारण हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे बघा, आता हे जर मी तुम्हाला एक्झाम्पल सहित दाखवायचं म्हणलं तर Li तुम्ही लिहिला तर Li +1 आहे आणि H -1 आहे. CaH2 तुम्ही लिहिला तर Ca +2 आहे आणि हे एक H -1 आहे, 2 H मिळून -2 होत असतात ते अशा प्रकारे. हॅलो, तर तुम्ही PH3 लिहिला तर फॉस्फरस -3 आहे आणि हायड्रोजन +1 आहे, किंवा H2S लिहिला तर इथं हायड्रोजन +2 आहे, एक हायड्रोजन एक +1च पकडायची, एकाची +1 आणि हा -2 आहे. अशा प्रकारे ते अटॅच झालेले आहे. ओके, ही यांची अटॅच होण्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे हायड्रोजन कुणावर डिपेंड आहे? जसं हॅलोजन सुद्धा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता आहे त्याच्यावर डिपेंड आहेत. रूल नंबर 5 आणि रूल नंबर 6 खूप इम्पॉर्टंट आहेत. आता ऑक्सिजनचा सुद्धा असाच आहे, खूप इम्पॉर्टंट आणि खूप इंटरेस्टिंग रूल आहे. ऑक्सिजनचा सुद्धा असाच एक इम्पॉर्टंट रूल आहे.
त्याची आपण तिथं स्टडी करतो म्हणून. ठीक आहे. तर बघा 5 हायड्रोजन -1 आहे. फ्लोरीन 100% ध्रुव तारा म्हणा त्याला, सरळ सरळ तुम्ही डोळे झाकून म्हणा ना, ध्रुव तारा. कशामधला ध्रुव तारा? आपल्या केमिस्ट्रीच्या रेडॉक्स रिएक्शन मधला ध्रुव तारा. त्याची ऑक्सिडेशन स्टेट कधीही बदलणार नाही. मग बाकी ज्याची बदलू शकते ते डिपेंड आहे, ते कुणाला अटॅच आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. बघा आता फ्लोरीनला ना, हा फ्लोरीन सोबत आणि ऑक्सिजन सोबत प्लस आहे, बाकी सोबत मायनस आहे. हा पुन्हा आता वरचे ह्याच्यामध्ये क्लोरीन सोबत हा प्लस आहे, ऑक्सिजन सोबत प्लस आहे, नायट्रोजन सोबत प्लस आहे, फ्लोरीन सोबत प्लस आहे, बाकीच्या सोबत हा मायनस आहे. आणि हे ह्याच्यामध्ये ब्रोमिन ऍड करा, ह्याच्यासोबत तो काय प्लस आहे. अशा प्रकारे, कारण हे प्लस ह्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक एलिमेंट आहेत ना, म्हणून तुम्हाला मी काल इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटीची व्हॅल्यू लिहून दिली होती. चला आता काय, आता ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन फायनल आहे आपला लास्ट. ऑक्सिजनमध्ये एक कॅपॅसिटी आहे, व्हेरिएबल थोडंसं तो ऑक्सिजन शो करतो, त्यामुळे तिथं थोडासा विषय वेगळा आहे. ठीक आहे. आता ते मी ऑक्सिजनचं तुम्हाला सांगतो. म्हणजे आपला ऑक्सिडेशन स्टेटचे जे रूल्स आहेत ते रूल्स संपतील आपले. रूल्स फॉर असाइनिंग द ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. लास्ट 7वा रूल्स आहे फॉर ऑक्सिजन. काय रूल्स आहेत बघा, लक्षात घ्या. ऑक्सिजन जर O- असेल, म्हणजे O मोस्टली आपण Oला -2 पकडतो. एक्सेप्शन काय माहिती आहे का? एक्सेप्शन आहे फ्लोरीन. फ्लोरीन हा ऑक्सिजनपेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन तो घेतो, म्हणून या केसमध्ये ऑक्सिजन +2 आहे. दुसरा कोणता आहे? दुसरा आहे परऑक्साईड. एक असते परऑक्साईड. परऑक्साईड म्हणजे ऑक्सिजन काय असते? O असते, मायनस. बघा जेव्हा कोणता बी एलिमेंट स्वतःसोबत बाइंड असतो, जसं आपण P4 याची ऑक्सिडेशन स्टेट 0 घेतलं होतं, कारण फॉस्फरस तिथे स्वतःसोबत बाइंड होता. असा P असा स्ट्रक्चर असते असं. हे इथं ऑक्सिडेशन स्टेट फॉस्फरसची व्हॅलेन्सी 3 आहे, पण ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, कारण फॉस्फरस सोबत स्वतःसोबत काय देणं घेणं. आता आपण आपल्या कधी स्वतःसोबत कधी देणं घेणं करतो. ह्याचं एक बेस्ट उदाहरण तुम्हाला सांगतो मी. गावाकडे आपल्या खेड्याकडे जे राठी असतात, राठी पण संकल्पना होती खूप अगोदर आमच्या लहानपणी, तुम्हाला माहित नाही, तुम्हाला आहे का नाही. राठी म्हणजे कुंभार. आता किंवा वारीक किंवा सुतार असे लोक समजा, तर ते ना, ते आपल्या म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं ते धान्य वगैरे घेतात, त्यांचे कामं करून देतात. कुंभार बडकी देतो, धान्य घेतो अगोदर जुन्या काळामध्ये. आता तर पैशावर सगळा विषय आलेला आहे. सुतार ते सगळे पेरणीच्या वेळेस त्याची जी काही इक्विपमेंट लागणारे आहेत, त्याला आपण जे काही त्याचे इक्विपमेंट आहेत म्हणा, किंवा ते पेरणीला लागणारे जे काही साधनं आहेत, तिनफण, कोळपं वगैरे, ते तो तयार करून देतो आणि त्याची ज्वारी घ्यायचा. तसंच ह्यानं पण करायचा, वारीक पण करायचा. तो आता सगळे पैशामध्ये करते. पण जेव्हा आता वारकाचं काम सुताराकडे पडते, सुताराचं काम वारकाकडे पडते, म्हणजे त्यानं काय म्हणते, मग मी तुला धान्य घेत नाही, तू मला धान्य घेऊ नकोस, आपल्या दोघांचं काम घेऊन माझ्याकडे पडते. तसं इथं ही सेम राठी येते, त्याला राठी असं म्हणतो आपण. ठीक आहे. बलुतेदार. ठीक आहे. तर ते जे त्या प्रकारे तुझं काम माझ्याकडे पडते, माझं काम, तुम्ही दोघं बी राठीच आहो ना, मग आपण एकमेकाला द्यायचं घ्यायचं नाही. तसं आहे ही फॉस्फरस एकमेकाला देणं घेत, ऑक्सिजन तसं आहे, ते एकमेकाला देणं. हे आपल्या रेडॉक्स रिॲक्शन मधले राठी एकच असतील तर बरं का. आता मग तुम्ही फॉस्फरस बी राठी आणि ऑक्सिजन बी राठी जमत नाही. ठीक आहे. तिथं विषय बिघडतो. चला, तर ह्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 येतं. ऑक्सिजन आता बघा, हे परऑक्साईडमध्ये एक ऑक्सिजनला बॉन्ड आहे म्हणून एक ऑक्सिडेशन स्टेट कमी होते, ह्याच्यावर एकच मायनस चार्ज आहे, ह्याच्यावर एकच चार्ज आहे, म्हणून ह्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 होते. आणि सुपर ऑक्साईड एक असते, ह्याच्यामध्ये O2 -1 आहे, मग दोघांची मिळून -1 आहे सुपर ऑक्साईड. दोघांची मिळून -1 आहे, मग एक ऑक्सिजनची इथे होते ऑक्सिडेशन स्टेट, इथं होते -1/2 होते. ओके. हे एक्सेप्शन्स आहेत सुपर ऑक्साइड्स कधी आले तर. ओके. पण मोस्टली आपण -2 आणि फ्लोरीन सोबत +2 आणि मग नंतर परऑक्साइड्स, मग हे H2O2 मध्ये म्हणा किंवा Na2O2 मध्ये म्हणा, किंवा काही ॲसिड्स आहेत मार्शल्स ॲसिड्स, तिथं ऑक्सिजन मध्ये काही 1-2 ऑक्सिजन असतात, त्याच्यामध्ये -1 ऑक्सिडेशन स्टेट आहे, किंवा मग असे बरेच आहेत.
ठीक आहे. कॅरोज ॲसिडमध्ये पण तसंच आहे, परऑक्साईडचा बॉन्ड आहे थोडासा. तर तिथे जिथे जिथे परऑक्साईड आहेत ते तेवढेच ऑक्सिजनची, त्याच ऑक्सिजनची -1 पकडायची, दुसऱ्याची पकडायची नाही, त्याच ऑक्सिजनची -1 पकडायची. ठीक आहे. तिथे त्याला आपण -1 ऑक्सिजन ऑक्सिडेशन स्टेट आपण तिची पकडतो जिथं परऑक्साईड आहे तिथं, बरं का. त्यामुळे ते परऑक्साईड कोणत्या कोणत्या स्ट्रक्चरवर आहेत त्या स्ट्रक्चरवर सुद्धा हे डिपेंड आहे. ओके. तर दिस इज व्हॉट द रूल्स. मी थोडं एकदा रिवाईज करतो तुम्हाला कोणते कोणते रूल्स शिकलो. पहिल्यांदा एलिमेंटल फॉर्म 0 ऑक्सिडेशन स्टेट, त्याचं काही ताणच नाही आपलं. दुसरं कोणते कॅटायन, जे काही चार्ज आहे तो प्लस. तिसरं कोणतं आहे अनायन, जो काही चार्ज आहे तो अनायनचा चार्ज आपण पकडायचा, त्या कंपाऊंडचा चार्ज असतो तो, त्या आयनचा चार्ज असतो, त्याला आपण मायनस चार्ज पकडलो. त्याच्यामध्ये न्यूट्रल असेल तर 0. नंतर आपण काय पकडलो, नंतर आपण हॅलोजन म्हणजे अगोदर काय हायड्रोजन आणि त्याच्या अगोदर हॅलोजन पकडलो का. ठीक आहे. हायड्रोजन मागे पुढे झाला असं सोडून द्या. हॅलोजनचा -1 असते फ्लोरिनचा, परंतु कुठं कुठं प्लस होऊ शकतो. तर त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आले तर प्लस होते. फ्लोरिन आला तर कधीच प्लस नसते, तुम्हाला सांगितलेलं आहे, ध्रुवता राहतो. नंतर दुसरा कोणता आहे, दुसरा जो आहे तो म्हणजे आपला हे हायड्रोजन पी ब्लॉकसोबत मायनस असतो, तर एस ब्लॉकसोबत प्लस असतो. सॉरी, पी ब्लॉकसोबत प्लस असतो, एस ब्लॉकसोबत मायनस असतो, कारण एसची लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. नंतर ऑक्सिजनची सांगितलेली मी कसं व्हेरिएबल बदलते ते, आणि इंटर हॅलोजनमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचे एक्झाम्पल जेव्हा बघू तेव्हा आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजेल. ओके, लेट्स स्टॉप हिअर.